हॅलो स्टुडंट्स, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण 11वीचा 10th चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅटिक्स सुरू करत आहोत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर 12वीला सुद्धा आहे, पण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा बेसिक पार्ट हा सगळा 11वीला आहे आणि तो गृहीत धरून तुम्हाला 12वीचा जो सिलेबस आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा तो दिलेला आहे. मग आपल्याला बेसिक तर समजलं पाहिजे, त्यामुळे आपण हा टॉपिक घेत आहोत आणि याचा बेसिक पार्ट फक्त घेतला जाईल. हा डिटेलमध्ये तुम्हाला याची गरज नाही, पण जे जे लागणार आहे 12वीसाठी मेन पार्ट ते सगळे आपण व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहे. 3 व्हिडिओ कदाचित होतील, 3 किंवा 4. पण पार्ट 1 मध्ये आपण सुरुवातीला इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय ते बघणार आहे. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता इलेक्ट्रिक हा वर्ड आहे आणि ऍक्च्युअली इलेक्ट्रो म्हणजे हा इलेक्ट्रॉनचा पार्ट आहे. स्टॅटिक्स म्हणजे रेस्ट, स्थिर, ज्याला आपण म्हणतो स्टेशनरी. मग आपण सगळ्या इलेक्ट्रिक चार्जेसचा अभ्यास करणार आहे, पण ते चार्जेस असतील स्टेशनरी. सो स्टडी ऑफ चार्जेस विच आर स्टॅटिक, स्टेशनरी. आता ह्या स्टडीमध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे तर फोर्स बिटवीन चार्जेस, फील्ड ऑफ चार्जचं फील्ड काय असतं किंवा चार्जेस मध्ये कोणता फोर्स असतो, तो फोर्स कसा काढला जातो. त्यानंतर पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, हे मेन पार्ट्स आहेत. हे तुम्हाला बेसिक समजले की पुढचं सोपं जातं. तर चार्जेस विच आर स्टॅटिक त्याचा अभ्यास करणार आहे, कारण चार्जेस जर मोशन मध्ये असतील तर त्याचा आपण अभ्यास कशासाठी करतो, तो आपण अभ्यास करतो करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. तर इलेक्ट्रिक चार्जेस कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. 2 प्रकारचे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह. हे स्टेशनरी चार्जेस, हे लक्षात ठेवा, कारण जर चार्जेस मोशन मध्ये असतील तर तिथं करंट तयार होतो. सो इलेक्ट्रिक चार्जेस 2 प्रकारचे आहेत, पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस हे कुठं सापडतात आपल्याला, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस हे मटेरियलमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यामध्ये हे चार्जेस तुम्हाला मिळतात. सो ओरिजिन ऑफ दिस चार्जेस इज इन द मटेरियल. ओरिजिन ऑफ दिस चार्ज इज इन द मटेरियल. मटेरियलमध्ये असे कोणत्या ठिकाणी चार्जेस आढळतात, तर मटेरियलमध्ये पार्टिकल्स हे कशाचे तयार झालेले असतात, ऍटम्सचे. ऍटम्स, मटेरियल मेड अप ऑफ मॉलिक्युल्स मेड अप ऑफ ऍटम्स. तर ऍटम्स मध्ये चार्जेस मिळतात तुम्हाला. तर ऍटमचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. ऍटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स विच आर रिव्हॉल्विंग इन द सर्क्युलर ऑर्बिट. तर अशा प्रकारचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. म्हणजे ही बेसिक प्रॉपर्टी आहे एलिमेंटरी पार्टिकल्स जे मटेरियल मध्ये आहेत. सो द इलेक्ट्रिक चार्ज इज अ बेसिक प्रॉपर्टी ऑफ particles of which material is made up of. तर चार्ज ही बेसिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे कशाची आहे तर एलिमेंटरी पार्टिकल्स ऑफ विच मॅटर और मटेरियल इज मेड अप ऑफ. म्हणजे मटेरियल्स मॉलिक्युल्स तयार झालेले आहे किंवा मॅटर हा मॉलिक्युल्स पासून तयार होतो आणि मॉलिक्युल्स मध्ये ऍटम्स असतात, नंबर ऑफ ऍटम्स. आणि ऍटमचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, बेसिक स्ट्रक्चर काय आहे ते. आता ऍटम स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. न्यूक्लियस मध्ये काय आहेत, 2 प्रकारचे पार्टिकल्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन वरती चार्ज नाही आहे, प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि ऑर्बिट मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स दीज आर रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. त्याच्यावरती चार्ज आहे मायनस चार्ज. म्हणजे हा पूर्ण काय झाला, पॉझिटिव्हली चार्ज पार्ट झाला. आणि इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. तर अशा पद्धतीचं हे ऍटम स्ट्रक्चर. इथे हे चार्जेस आहे. पण समजा पूर्ण मटेरियलचा विचार केला, मटेरियल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मटेरियलमध्ये ऍटम्स आहेत, नंबर ऑफ ऍटम्स असणार आहेत, दीज आर नंबर ऑफ ऍटम्स. आणि ह्या ऍटम्स मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहेत, निगेटिव्ह चार्जेस पण आहेत. सो मटेरियल
इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रिकली न्यूट्रल का म्हणतो आपण त्याला? व्हाय इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल? कारण जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत मटेरियलमध्ये तेवढेच निगेटिव्ह चार्जेस आहेत. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज मटेरियलवरती आहे, म्हणजे जेवढे प्रोटॉन्स आहेत मटेरियलवरती तेवढेच इलेक्ट्रॉन्स आहेत. सो एव्हरी मटेरियल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग आता हे मटेरियल समजा चार्ज करायचं असेल, आपल्याला मटेरियलवरती चार्ज आणायचं असेल, मटेरियल आपल्याला पॉझिटिव्हली चार्ज करायचं आहे किंवा मटेरियल आपल्याला निगेटिव्हली चार्ज करायचं आहे, तर हे आपण कसं करतो? इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे कशा पद्धतीने इलेक्ट्रिकली न्यूट्रल? सो नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू निगेटिव्ह चार्ज इज इक्वल टू निगेटिव्ह चार्ज. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहे, जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असतील तेवढे निगेटिव्ह चार्जेस असणार. सो टोटल चार्ज इक्वल टू 0. टोटल चार्ज ऑन मटेरियल इज इक्वल टू 0. सो दिस इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे म्हणजे जरी याच्यात चार्जेस असतील तरी ह्या मटेरियलवरती टोटल चार्ज किती? टोटल चार्ज इज 0. समजा या मटेरियलला पॉझिटिव्ह चार्ज करायचं आहे किंवा निगेटिव्हली चार्ज करायचं आहे, तर प्रोसेस कोणती आहे? तुम्हाला स्कूल लेवलला झालेली प्रोसेस इज रबिंग प्रोसेस, म्हणजे रब करायचं. रबिंग ही एक प्रोसेस आहे और इंडक्शन प्रोसेस आहे. त्यातली इंडक्शन प्रोसेस ही 12वीला जवळजवळ इंडक्शन प्रोसेसचा स्टडी आहे. रबिंग प्रोसेस म्हणजे काय करायचं? एक मटेरियल, समजा हे एक मटेरियल आहे अंबर मटेरियलचा हा रॉड आहे. हा अंबर मटेरियलचा रॉड जर तुम्ही फरच्या क्लॉथवरती, फर क्लॉथ आहे याच्यावरती जर रबिंग केला हा, तर काय होणार आहे बघा? फरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स इकडे जातील. फर मधले इलेक्ट्रॉन्स रबिंग प्रोसेसमुळे, लक्षात घ्या, रबिंग प्रोसेसमुळे फर मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होतील. समजा फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, इलेक्ट्रॉन्स समजा 2 इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले, 2 इलेक्ट्रॉन्स हे अंबरकडे ट्रान्सफर झाले. मग या फर वरती लॅक ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स त्याचे कमी झाले. 2 इलेक्ट्रॉन्स कमी झाल्यामुळे 2 इलेक्ट्रॉनचा चार्ज इकडनं गेलेला आहे. मग समजा पॉझिटिव्ह चार्ज, एक्झाम्पल असं घेतलं, पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती समजा पॉझिटिव्ह चार्जेस 10 होते, हे पॉझिटिव्ह चार्जेस, आणि निगेटिव्ह चार्जेस पण 10च असणार आहे बिफोर रबिंग. मग समजा यातले 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात बिकॉज इलेक्ट्रॉन्स आर मोबाईल चार्जेस. इलेक्ट्रॉन्स पटकन हे मूव्ह होतात, प्रोटॉन्स मूव्ह होत नाही, कारण प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये आहे. न्यूक्लियसमध्ये फोर्स हा स्ट्रॉंगेस्ट फोर्स असतो, त्यामुळे प्रोटॉन्स हे कधी ट्रान्सफर होत नाहीत. पण रबिंग प्रोसेसमुळे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. तर समजा 2 इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले, तर आता मटेरियल ह्या फर मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहिले? तर फर मध्ये न्यू इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे 10 आणि निगेटिव्ह चार्ज 8 आहे. 8 निगेटिव्ह चार्जेस 8. सो 10 - 8 टोटल चार्ज किती राहणार? टोटल इज इक्वल टू +2 चार्ज राहिला, हा फर वरती राहिला. फर म्हणजे फर मटेरियल हे काय झालं? पॉझिटिव्हली चार्ज झालं, पॉझिटिव्हली चार्ज. आता इथं अंबरमध्ये काय होणार आहे? अंबरमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आले? तर अंबरमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आले. समजा अंबरमध्ये 15 प्लस चार्जेस आहेत, मायनस चार्जेस 15 आहेत आणि प्लस याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ऍड झाले, 2 इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज कोणता? मायनस, म्हणजे याच्यामध्ये -2 ऍड झाले. सो व्हॉट इज टोटल चार्ज ऑन अंबर वरती किती चार्ज राहणार? तर हे 15 प्लस आणि हे -17 म्हणजे -2. सो अंबर बिकम्स निगेटिव्हली चार्ज आणि फर बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. आता ही मटेरियल न्यूट्रल नाहीये किंवा हे जे सबस्टन्सेस आहेत, 2 सबस्टन्सेस हे न्यूट्रल नाहीये.
कारण याच्यावरती -2 चार्ज आला म्हणजे याने इलेक्ट्रॉन घेतलेत, सो देर इज अ एक्सेस ऑफ निगेटिव्ह चार्जेस. आणि इथनं 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, इथे 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, सो देर इज अ एक्सेस ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस. पॉझिटिव्ह चार्जचा इथं एक्सेस झाला कारण इलेक्ट्रॉन बाहेर पडले, इथं निगेटिव्ह चार्जचा एक्सेस झाला. सो दीज टू मटेरियल्स आर नॉट नाऊ न्यूट्रल. न्यूट्रल नाहीत, पण ती चार्ज बॉडीज झाल्या. दीज आर चार्ज बॉडीज. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे चार्ज बॉडीज तयार करता येतात. म्हणजे याच्यात काय कळालं, ज्याच्याकडनं इलेक्ट्रॉन जातात तो काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज होणार, पॉझिटिव्हली चार्ज. आणि इलेक्ट्रॉन्स जो घेणार आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार, सो इट बिकम्स निगेटिव्हली चार्ज. निगेटिव्हली चार्ज. नाऊ दीज आर टू चार्ज बॉडीज. आता ह्या चार्ज बॉडीज झाल्या. म्हणजे ही प्रोसेस आपण काय केली, रबिंग प्रोसेस केली. रबिंग प्रोसेसने तुम्हाला मटेरियल हे चार्ज करता येतं. So when certain dissimilar metal, when certain dissimilar substances or materials like fur and amber or comb and dry hair, आपल्याला हा अनुभव येतो. कोंब आणि ड्रायर मध्ये सुद्धा काय होतं, अट्रॅक्शन दिसतात मला. हेअर अट्रॅक्ट होतात किंवा हेअर एकत्र आले तर ते रिपेल होतात कारण हेअर वरती चार्ज एकसारखा तयार होतो. वेन यू कोंब ड्राय हेअर, ह्या दोन रब केल्या अगेन्स्ट इच अदर, इलेक्ट्रॉन्स गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन सबस्टन्स टू अनदर. इन दिस वे द सबस्टन्स गेट चार्ज. म्हणजे हे आता सांगितलेलं आहे तुम्हाला, तशा पद्धतीचं तुम्हाला चार्ज, सबस्टन्स हा चार्ज करता येतो. नेक्स्ट पार्ट, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. ऍडिटिव्ह नेचर. चार्जेस हे ऍड होत जातात, पण ऍड करत असताना तुम्हाला त्याची साइन कन्व्हेन्शन्स बघितली पाहिजेत. इलेक्ट्रिक चार्ज इज ऍडिटिव्ह सिमिलर टू मास, बट व्हाईल ऍडिंग द चार्ज वी हॅव टू कन्सिडर साइन ऑफ चार्ज. टोटल चार्ज ऑन द बॉडी इक्वल टू सम ऑफ क्यू आय. इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह और झिरो. म्हणजे बॉडीवरती चार्ज हा पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह. आता जसं आपण बघितलं, अंबर हे काय झालेलं आहे, निगेटिव्हली चार्ज झालंय, आणि फर काय झालंय, पॉझिटिव्हली चार्ज झालंय. असं समजा एखाद्या बॉडीवरती तुम्हाला चार्जेस दिलेले असतील. सपोज दिस इज अ एनी मटेरियल आणि याच्यावरती तुम्हाला चार्जेस सांगितलेले आहेत. चार्जेसचा याच्यावरती चार्जेस प्लेस झालेले आहेत. म्हणजे ह्या मटेरियलवरती 2 कुलम, समजा 2 कुलम चार्ज आहे. त्यानंतर -4 कुलम पण चार्ज आहे, 6 कुलम चार्ज आहे. तर यावरती टोटल चार्ज किती आहे, तर तुम्ही काय करणार, यावरती तुम्हाला विचारलंय टोटल चार्ज किती असेल ह्या मटेरियलवरती, तर तुम्ही सगळे ऍड करणार, पण साइन कन्व्हेन्शन्स घेऊन ते ऍड करायचे. सो 2 प्लस -4 प्लस 6, 6 प्लस 2 हे पॉझिटिव्हली चार्ज आहेत. सो व्हॉट इज द नेट चार्ज, 4 कुलम. म्हणजे चार्जेस ऍड करता येतात, फक्त ते काय बघितलं पाहिजे, त्याची साइन कन्व्हेन्शन्स बघितली पाहिजे, प्रॉपर साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स प्रॉपर पाहिजे. साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे कोणती, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. सो दिस इज अ सिम्पल केस. पण हे लक्षात ठेवायचं आहे कसे चार्जेस ऍड होतात. सिमिलर स्केलर मधली ऍडिशन आहे ही, वेक्टर मधली ऍडिशन नाही आहे. प्लस मायनस ही साइन आहेत ते चार्जचे, वेक्टर साइन याच्यामध्ये नाही आहे. सो इट इज अ सिंपल अल्जेब्रिक सम. फक्त साइनचा विचार करायचा. नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे बघा, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. क्वांटायझेशन म्हणजे क्वांटिटी, क्वांटाईज मोजता येतो चार्ज. हा मोजता येतो चार्ज कशामुळे हा तयार होतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. मग इलेक्ट्रॉन हा ट्रान्सफर होताना इंटिजर फॉर्म मध्येच ट्रान्सफर होतो, अर्धा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत नाही. सो व्हॉट इज क्वांटायझेशन ऑफ चार्ज. So the charge on the body is always given by Q is equal to NE, where N is integer and E is charge on electron.
समजा मगाशाच एक्झाम्पल मध्ये आपण चार्ज किती घेतला होता अंबर वरती, तर -2 चार्ज, -2 एवढे ट्रान्सफर झाले होते इलेक्ट्रॉन. सो व्हॉट विल बी द चार्ज ऑन अंबर? अंबरवरचा चार्ज. सेम एक्झाम्पल मगासचा, हा -2 E झालेला आहे. सो -2 into charge on electron, so 1.6 into 10 raised to -19 coulomb. Charge on electron is 1.6 into 10 raised to -19 coulomb. तर हा टोटल चार्ज किती होणार आहे? -3.2 10 raised to -19 coulomb. 4 वरती किती चार्ज असेल? तर +2e होता. इलेक्ट्रॉन वरचा चार्ज लिहा, 1.6 10 raised to -19, so it is +3.2 एवढा चार्ज त्याच्यावरती असणार आहे. सो दिस इज n. n इज इंटिजर, म्हणजे हा इथं 2 आलेला आहे. 2 हा पार्ट आला, मग तो चार्ज पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तर कुठलाही चार्ज बॉडीवरचा याच फॉर्म मध्ये मिळणार तुम्हाला, n इंटू ई. फॉर एक्झाम्पल आपण समजा जर हे एक्झाम्पल घेतलं, तर या एक्झाम्पल मध्ये काय दिसतं मग? एक्झाम्पल, इफ ग्लास रॉड इज रब्ड ऑन सिल्क and the charge appears on rod is suppose 1 microcoulomb. म्हणजे चार्ज किती आहे सिल्क रॉड वरती तो दिलेला आहे, पण तो मायक्रोकुलम मध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉन किती ट्रान्सफर झाले हे दिलेलं नाहीये. 1 मायक्रोकुलम एवढा चार्ज दिलेला आहे. देन नंबर ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स ऑन इट, म्हणजे त्याच्यावरती एलिमेंटरी पार्टिकल्स किती आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये किती ट्रान्सफर झालंय. तर इथं ग्लास रॉड आणि सिल्कचं एक्झाम्पल आहे. तर ग्लास रॉड वरती 1 मायक्रोकुलम चार्ज आहे, म्हणजे ग्लास रॉडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ट्रान्सफर झालेले आहेत सिल्क वरती, म्हणून तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. पण तुम्हाला काय काढायचंय? नंबर ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स, म्हणजे चार्ज एक्सेस किती, एलिमेंटरी पार्टिकल्स किती असतील. सो n इज इक्वल टू क्यू बाय ई. हा फॉर्म्युला, हा जो इथं फॉर्म्युला दिलेला आहे q इज इक्वल टू एन ई, तसा हा n इक्वल टू क्यू बाय ई. सो दिस इज 10 raised to -6. -6 का घेतलेला आहे? 1 मायक्रोकुलम आहे बघा, 1 मायक्रोकुलम. 1 मायक्रोकुलम, मायक्रो मीन्स 10 raised to -1. 1 मायक्रोकुलम आहे. सो दिस इज 1 मायक्रोकुलम इज द चार्ज. सो 1 into 10 raised to -6 कुलम. मायक्रो म्हणजे 10 raised to -6. So 10 raised to -6 upon charge on electron is 1.6 10 raised to -19. तर -19 हे न्यूमरेटरला आलेले आहेत. सो बिकम्स +19, 10 raised to +19 upon 1.6. सो दिस इज इक्वल टू 10 raised to -6 आणि हे 19 आहेत, +19 म्हणजे किती होणार आहे इथले? तर 13 होणार हे, 10 raised to 13 आणि 1/1.6. आता याचा रेसिप्रोकल बघितला तर तुम्हाला तो असा मिळणार आहे, 0.625 into 10 raised to 13. सो दिस इज इक्वल टू 6.25 10 raised to 12. हे नंबर आलेला आहे, त्यामुळे याला युनिट नाही आहे. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. नंबर ऑफ चार्जेस कळतात तुम्हाला किती आहेत ते. तर असे जेव्हा तुम्हाला विचारले जातील किती एलिमेंटरी चार्जेस आहेत, तर हा फॉर्म्युला वापरायला लागेल, क्वांटायझेशन ऑफ चार्जचा फॉर्म्युला. नाउ सी द नेक्स्ट. पुढची प्रॉपर्टी, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. जसं तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे, तसं कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड ऑन द system of charge. Total charge on the isolated system remains conserved. आयसोलेटेड सिस्टीम, आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे आपण समजा जर अंबर आणि फरचं एक्झाम्पल घेतलं, अंबर आणि फर, तर इथं कॉन्झर्वेशन कसं होतं बा. हा -2 याच्यावरती चार्ज आला होता, -2 कुलम, 2 इलेक्ट्रॉनचा चार्ज म्हणजे 3.2
इंटू 10⁻⁻19 कुलम, आणि इथं होता हा प्लस मध्ये 2 इलेक्ट्रॉन इकडे आले होते. आता ही झाली सिस्टीम. ही सिस्टीम रबिंग केल्यावरती असा प्रकार झालेला आहे. टोटल चार्ज किती होणार? टोटल चार्ज ऑन द सिस्टीम, तर तो +2 2a -2a, सो दिस इज इक्वल टू 0. आणि बिफोर रबिंग काय असणार आहे? बिफोर रबिंग दोन्ही वरती चार्ज न्यूट्रल, ह्या दोन्ही बॉडीज न्यूट्रल, सो न्यूट्रल चार्ज म्हणजे टोटल चार्ज इक्वल टू 0. So total charge before rubbing is equal to 0. Total charge after rubbing सिस्टीमचा, सिस्टीम आहे ही, पूर्ण सिस्टीम आहे. अंबर आणि फर ही सिस्टीम झाली, बिकॉज अंबर इज रब्ड ऑन फर, ही टोटल सिस्टीम झाली. सो इट इज रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट ऑन द सिस्टीम. सो आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे इथं कुठलंही बाकीचं त्याला एक्सटर्नल हेल्प नाही आहे, ओनली रबिंग प्रोसेस आहे, विदिन द सिस्टीम प्रोसेस आहे. सो आयसोलेटेड सिस्टीम वरती चार्ज काय राहणार? हा नेहमी कॉन्झर्व राहणार. चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. सो दिस इज कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. अशा आपण 3 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. तिन्ही प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत. पहिली होती आपण बघितली होती ऍडिटिव्ह. सेकंड वन वॉज, फर्स्ट वॉज ऍडिटिव्ह, ऍडिशन करायची. सेकंड क्वांटायझेशन म्हणजे हा फॉर्म्युला, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा. आणि आत्ताच कॉन्झर्वेशन, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. तर सिस्टीम मध्ये चार्ज नेहमी कॉन्झर्व राहतो. आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये फोर्सेस बिटवीन चार्जेस बघायचं आहे.